वर्धा लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार रामदास तडस यांच्या सुनेने तडस कुटुंबियावर गंभीर आरोप केले आहेत. माझ्या बाळाची डीएनए टेस्ट करण्याची मागणी केल्याचा गंभीर आरोप सून पूजा तडस यांनी केला आहे. ठाकरे गटाच्या नेता सुषमा अंधारे यांच्या उपस्थितीत आयोजित पत्रकार परिषदेत पूजा यांनी आरोप केले. रामदास तडस यांच्या मुलाबरोबर माझे लग्न कशा प्रकारे झाले हे सर्वांना माहिती आहे. स्वतःच्या मुलाला बलात्काराच्या आरोपातून वाचवण्यासाठी आमचे लग्न लावून देण्यात आले होते. त्यानंतर मला एका फ्लॅटवर नेऊन ठेवण्यात आले. तिथे मला वाईट वागणूक देण्यात आली. फ्लॅटवर मला केवळ उपभोगाची वस्तू म्हणून ठेवण्यात आलं. खासदारांनी त्यांच्या मुलाला बेदखल केले म्हणतात, पण प्रत्यक्षात मुलाला घरात ठेवले असून मला बाहेर काढले असे पूजा तडस म्हणाल्या. आज माझ्या बाळाला घेऊन मी अनेक ठिकाणी फिरत आहे. त्यांनी वर्ध्याच्या दौऱ्यावर येणार असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे भेटीची वेळ मागितली आहे. सुषमा अंधारे यांनी भाजप व तडस कुटुंबियांवर आरोप केले आहे. एकीकडे मोदी देशाला आपले कुटुंब मानतात व दुसरीकडे त्यांच्या पक्षाच्याच खासदाराच्या सुनेवर अत्याचार होतो हे गंभीर आहे. दरम्यान पूजा तडस यांचे पती पंकज तडस यांनी पूजा यांच्यावर गंभीर आरोप केले आहे. हा हनी ट्रॅपचा प्रकार असून त्यांच्याकडून खंडणी मागितल्याचा 2000 क्लिप माझ्याकडे आहे असं देखील ते म्हणाले. पूजा तडस यांच्या आरोपानंतर खासदार रामदास तडस यांनी हे आरोप फेटाळून लावले आहे. निवडणुका आल्या की माझ्यावर असे गंभीर आरोप केले जातात. माझ्या या प्रकरणाशी कोणताही संबंध नाही. माझा मुलगा आणि पूजा यांनी लग्न केले तेव्हा आम्हाला याची माहिती नव्हती. पूजा आमच्याबरोबर राहत नाही. लग्नानंतर काही दिवसांनी त्यांच्यात वाद झाले. ते प्रकरण न्यायालयात प्रलंबित आहे. विरोधकांना आताशी घेऊन मला बदनाम करण्याचा प्रयत्न सुरू आहे असं देखील तडस म्हणाले.